हर्ष आणि स्वागत करते तुमचं आपल्याच युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे तर आता वाजले आहे सकाळचे 11:30 आणि आता आम्ही रेडी झालेलो आहोत। श्रेयसचा पण नाश्ता वगैरे झालाय ना तुझा? तर मग चला आता घरातलं थोडंसं आवरून घेते आणि आज चॉकलेट डे आहे। तर सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना चॉकलेट डेच्या हॅपी चॉकलेट डे, हॅपी शुभेच्छा। आणि तुला आवडतं ना श्रेयसला तर काय चॉकलेट आवडत नाही त्याच्यामुळे आम्ही काय आणणार नाही चॉकलेट, हो ना? मला आवडते चॉकलेट, मग तुम्ही दोघं आणा। हो, तर मग चला आज चॉकलेट डे आहे तर मग म्हणलं संध्याकाळी श्रेयसला ते छोटे छोटे जे कपकेक नाही म्हणता यायचं, आपलं जे अप्पे टाईप असतं तर त्याचं आज ट्राय करत बोललो पहिल्यांदा। तर मग श्रेयससाठी ते बनवणार आहे मी, हो ना नाश्त्याला? आणि अजून एक काहीतरी बनवणार आहे श्रेयसच्या पप्पांसाठी। हा, परंतु ते श्रेयसला झोपी वगैरे लावते आणि मग दुपारी बनवते, कारण की त्याला दाखवलं तर ते काही काम होणार नाही। तर मग ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेलच। आता थोडंसं आवरून घेतो, श्रेयसला छान जेवण वगैरे करून झोपी लावतो, हो ना? झोपायचं असतं ना दुपारचं, मग लवकर मोठं होतं। आणि मग बोलते श्रेयस समोर सांगायचं नव्हतं हे सगळं, परंतु आता तो आला त्याच्यामुळे मग काय सांगावं लागलं। तर मग चला आता सगळं आवरते आणि मग दुपारी वगैरे ह्याला झोपी लावून मग बोलते तुमच्यासोबत। मग पाहूयात आपण काय काय करायचंय, कसं कसं करायचंय। सो स्टे ट्यून गाईज। तर नमस्कार सगळ्यांना। तर मग चला मी मगाशी सांगितलं तुम्हाला की यांच्यासाठी सरप्राईज बनवते चॉकलेट डे निमित्त। तर मग मी याच्यापासून बनवणारे कोन वगैरे कसं होतं, दरवेळेस हेच मला काही ना काही देत असतात। मग म्हणलं दरवेळेसच काय घ्यायचं ना, मग ह्यावेळेस देऊया का। तर मग म्हणलं सध्या तो बुके व्हायरल होत आहे जो चॉकलेटचा आहे, तर मग म्हणलं चला चॉकलेटचाच बुके बनवूयात यांच्यासाठी। एक चॉकलेट देपर्यंत असं बुके छान वाटतं। तर मग चला जास्त काही एक्सपेन्सिव्ह नाही बनवणार आहे मी, स्वस्तात मस्त आपला। तर मग त्याच्यासाठी मी हा एक प्रिंटेड पेपर आणलेला आहे आणि मग मी याचा असा हा कोन करून घेते आणि हा पहिले मी व्यवस्थित असा चिपकवून घेणार। आता सध्या मी चिकट टेपनी चिपकवणार आहे, कारण की मला तोच लवकर सापडला, म्हणजे चला चिकट टेपनी चिपकवून। तरी 2 साइड शोधायला पाहिजे होता, पण ठीक आहे जुगाड करते याचा। जास्त पण मोठं नको, नाही तर लय चॉकलेट टाकलं। तर मग तुम्ही पाहू शकता फायनली मग मी अशा प्रकारे साधा सिंपल हा कोन बनवून घेतलेला आहे। आणि आता त्यासाठी मी इथे चॉकलेट्स आणून ठेवलेले आहे। तर मग तेच मी प्लॅन करते की कशी लावावी। तर मग म्हटलं हे अशी सगळे साईडने मी हे चिपकवून घेते, म्हणजे कसं होईल याला याचं पण कोटिंग होईल। पहिले सगळे ठेवून घेते। स्निकर्स आणले, मंच भेटलीच नाही मला। आज चॉकलेट डे म्हणजे चॉकलेट। तर मग चला याच पद्धतीने मी हे सगळे जे चॉकलेट्स आहेत कॅडबरी तर त्या सगळ्याला चिपकून घेते।
तर मग तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी या सगळ्या ज्या कॅडबरीज आहेत तर त्या याला चिपकून घेतलेल्या आहेत. आणि आता याच्या आतमध्ये काय टाकायचं तर मग मला आठवलं हे आहे आपल्याकडे, तर मग मी हे सगळं याच्या आतमध्ये असं टाकून घेणार आहे. म्हणजे काय होईल याचा आकार पण छान होईल आणि सपोर्ट भेटेल. तर तुम्ही पाहू शकता हे टाकल्यामुळे याला सपोर्ट पण छान आला आणि ज्या खाली आपण कॅडबरी टाकले तर त्या होणार नाही. तर आता ही एक रिमेनिंग ही पण मी कुठेतरी लावून देते अशी, नाहीतर अजून एखादी आणून मग ह्या साईडला तर असं काहीतरी करते. आणि मग मध्ये मी डेअरी मिल्क वगैरे आणलेले आहेत तर त्यामध्ये लावल. आता मी त्या फ्रीजमध्ये वगैरे ठेवलेले आहेत आणि एक चॉकलेट आणले तर ते मध्ये ठेवल. आणि साईडला इथे असं खूप प्लेन प्लेन वाटते ना, नंतर माझ्या आता लक्षात आलं हे करताना साईडला पण छोटे छोटे चॉकलेट्स आणले असते ना तर या साईडला मला चिकटवता आलं असतं. परंतु माझ्याकडे एक रिबिन आहे तर मग मी ते ॲज अ फूड म्हणून इथे एक लावून देईन, म्हणजे ते अजून पॅक होऊन जाईल. तर मग अशा प्रकारे एक साधा सिम्पलसा जो आपण 100 रुपयाच्या आतमध्ये असा बुके बनवू शकतो. तर मग चला हा संध्याकाळी त्यांना देताना मी जे थोडंसं राहिलेलं काम आहे याचं तर ते तेव्हाच करेल, म्हणजे बाकीचे चॉकलेट्स वगैरे पण याच्यामध्ये इथे वरती ठेवून देईल. आता काय हे पूर्ण भरले त्याच्यामुळे जास्त चॉकलेट्स नाही लागणार, तर इथे 1-2 कॅडबरी आणि एक मोठावाला चॉकलेट इथे ठेवून देईल म्हणजे छान वाटेल. आणि साईडला रिबिन वगैरे बांधेल. तर मग चला बरेच दिवसापासून हा बुके व्हायरल होत होता, मग म्हणलं चला ट्राय करूयात. आणि प्रत्येक वेळेस आपणच का घ्यायचं, कधीतरी द्यायला पण पाहिजे ना, म्हणजे कसं घेणाऱ्याला पण छान वाटतं. तर मग चला आता हा बुके वगैरे आता हा व्यवस्थित ठेवावा लागेल, कारण की श्रेयांशने पाहिलं तर यातलं काय राहणार नाही आहे. फक्त नाव यांचं आहे परंतु खाणार तरी सगळं श्रेयांशच आहे. तर मग फक्त नवऱ्यासाठीच करणार असं थोडीच मुलासाठी पण करावं लागेल. मग त्याच्यासाठी ते छोटे छोटे चॉकलेटवाले आपे आहेत तर ते बनवणार आहेत. छोटे छोटे ते कपकेक असतात, कपकेक पण नाही म्हणता यायचं, मिनी केक म्हणूयात आपण त्याला. तर मग ते बनवणार आहे श्रेयांसाठी. तर मग चला त्याची पण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. तर मग पहिले हे सगळं व्यवस्थित ठेवते आणि हे पूर्ण झालं की मग मी द्यायच्या आधी तुम्हाला दाखवेल. हे यायच्या आधी थोडंसं आवडून ठेवेल आणि मग यांना देईल थोडंसं सरप्राईज. तर मग चला आता थोड्या वेळाने ते बनवताना तुमच्यासोबत शेअर करेलच मिनी केक. तोपर्यंत बाकीचं आवडून घेते आणि हे पहिले व्यवस्थित ठेवायचं काम करते. तर नमस्कार सगळ्यांना. तर फायनली आता हे यायचा टाईम झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता हा आपला फायनल बुके आहे. तर वाजलेलं आहे. चला आता मी दरवाजा उघडते. श्रेयास पण आलाय. अय्यो, किती कॅडबरी आहेत पप्पासाठी. माझ्यासाठी एवढ्या कॅडबरी. हॅपी चॉकलेट दे तुला ना. हॅपी चॉकलेट दे बेबी. वाव, तुला कोणती पाहिजे? मला ती वाली पाहिजे. मला ही वाली. मग काय झालं सरप्राईज. हा नाही मी बनवते. झालं आमचं. म्हणलं दरवेळेस तुम्ही देता, ह्या वेळेस कुछ अलग किया जाए. तर नमस्कार सगळ्यांना. तर मगाशीच मिनी केक बनवायचे होते जे आपले कपकेक असतात ते, परंतु काय झालं म्हणलं हे येईपर्यंत राहणार नाही. मग आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि तर म्हणलं चला मग आता बनवूयात. तर मग त्यासाठी मी इथे 4 हे जे 5 वाले आपले बिस्किट पुडे आहेत हॅपी हॅपीचे तर ते घेतलेले आहे. ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार. त्याचबरोबर मी इथे थोडंसं गोड होण्यासाठी याच्यामध्ये अंदाजे 3 चम्मच घेऊन टाका तुम्ही. तर त्याच्यामध्ये साखर ॲड करणार आणि हे मी छान असं मिक्सरमधून बारीक करून घेणार. छान अशी पावडर बनवून घेणार याची. चला मग याची पावडर बनवते आणि मग दाखवते तुम्हाला. तर मग तुम्ही पाहू शकता मी इथे छान असं याचे ही अशी पावडर करून घेतलेली आहे. काय नाही दिसणार बस इथे.
पुन्हा घेतले. तर चला मग आता मी हे एका बाउलमध्ये सगळं ट्रान्सफर करून घेते. काय मम्मा, मी तिला घ्यायला लागतो. आणि तुम्हाला साखर भाजल्या मग मी तुला देतो. ओके चालेल. मी त्याला मिक्स थांब 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 1 मिनिट. आणि मी त्याच्यात हे डाळ. थांब लगेच नाही घालायचं. आणि आता त्यानंतर मी याच्यामध्ये ऍड करणार आहे दूध. मम्मा दूध हो, फ्रीजमध्ये. दूध. दूध तू बोलला म्हणून मी नाही बोलली रे. तर आणि दूध तेवढं ऍड करायचं जेणेकरून याची अशी छान अशी पेस्ट होईल. हिकला जातो, हिकला नाही चालणार. ए थांब, साखर नाही टाकायची लगेच. तिथे ठेव साईडला. ही थोडी खाऊन बघतो कशी आहे. कशी छान आहे. हो, कशी चवळीला कशी लागते? छानच. आंबट, तिखट, तिखट. गोड, कडू कशी लागते? तुम्ही खाऊन बघ. तुला नाही कळत कशी लागते ते? छान लागती. अरे गोड लागते, साखर गोड असते. नाही छान असती. अरे बाबा एवढं का हलवती? श्रेयांशला मस्त असं कपकेक बनलं पाहिजे ना मम्मी. हे बघ, असं गोल गोल. हे बघ. आणि तिथलं छोटं आहे ना ते बी येऊन पाय. हे दाखव कसं मिक्स केलंय मी. नाही झाले ते. तर मग तुम्ही पाहू शकता मी नॉर्मल जे आपलं तेल आहे डेली यूज करतो ज्याचा कोणताही स्मेल येत नाही तर तेच तेल ॲड केलंय. म्हणजे काय होतं असं कोणता स्मेल येत नाही. तूप जरी ॲड केलं तरी पण त्या तुपाचं काय होतं स्मेल येतो किंवा एक वेगळीच टेस्ट लागते. तर मग त्याच्यामुळे मी हे नॉर्मल आणि मी काय करणार आहे पहिले हे जे आहे तर ते हाफ भरणार आहे आणि त्याच्यावरतून आपल्याला थोडंसं ते एक्स्ट्रा चॉकलेटी बनवायचं आहे. तर गॅस थोडासा हा मोठा असल्यामुळे जास्त हे होते. तर मी 5 मिनिट गॅस बंद करते, पूर्ण प्रोसेस करते आणि ही प्रोसेस काय नाही 2 मिनिटांमध्ये रेडी होतात आपले हे. तर मग आता मी हे थोडंसं अर्ध भरलेलं आहे आणि याच्यामध्ये मी कॅडबरी टाकणार आहे कारण की मध्ये थोडंसं आपल्याला छान असं चॉकलेटी लागलं पाहिजे. काय मी खाऊन बघतो कसं. तर श्रेयस टेस्ट करतोय आणि मी याच्यावरून पण अजून थोडंसं ॲड करणार म्हणजे ते बरोबर मध्ये येईल. श्रेयस मागे हो, हे गरम आहे. तर मग तुम्ही पाहू शकता मी इथं सगळं ते पूर्ण फिल केलं व्यवस्थित असं आणि वरती हे मिडलचा जो स्लो गॅस असतो त्याच्यावरती ठेवलं. तर आता मी हे झाकून ठेवते, 2 मिनिट झाकून ठेवते. मग आपण काय करूयात 2 मिनिटांनी ते पलटी मारूयात आणि त्याच्यानंतर पुन्हा दुसऱ्या साईडने थोडेसे शेकून घेऊयात आणि मग मी तुमच्यासोबत शेअर करेल की कसे होत आहेत आपले हे मिनी केक. हो ना. तर मग तुम्ही पाहू शकता मी हे ह्या प्रकारे असं ह्या साईडने पलटी मारत आहे. तर तुम्ही पाहू शकता मधले थोडेसे एक्स्ट्रा पकलेले आहेत. तर ह्या साईडने पण मी थोडंसं 1-2 मिनिट हे करून घेते. हे मधले थोडेसे कडक पण झालेले आहेत. तर मग चला हे व्यवस्थित मला स्टार्टिंगला पलटता नाही आलं. तर मग चला ह्या साईडने पण थोडेसे शेकून घेते आणि मग पाहूयात आपण फायनल झाल्यावरती. तर मग चला आता 1 मिनिट झालेला आहे आणि आपले फायनली कपकेक रेडी झालेले आहेत. हे मिनी कपकेक आहेत. आता हे सर्व करतो आणि मस्त असं डेझर्टला आज होऊन जाईल. हो ना.
कोणासाठी बनवले मम्माने? आणि मम्मा मी तू छोटे आणि मी मोठे मग मी कॅडबरी त्याच्यात डालू शकत. हो. डालू का? नको. अरे मी मोठा आहे ना यार. मी सगळं काम करतो. तुला माहिती? हा, 1 2 मोजकिते. आणि वरतून मी गार्निशिंगसाठी इथं कॅडबरी हे करून घेत आहे. थोडीशी मेल्ट झाली. किंवा तुम्ही काय करू शकता, पूर्ण श्रेयांशनी फोडली नाही तर मला पूर्ण कॅडबरी हे करून छान अशी मेल्ट करायची होती. मेल्ट करून त्याच्यावरती छान अशी लायनिंग मारायची होती. काय रोज किती कपकेक आहे? 1 2 3 4 6 7. तर मग चला आता हे कपकेक आम्ही या कपकेकांचा आम्ही छान असा आस्वाद घेतो. हो ना? आणि तर मग चला आज छान कपकेक वगैरे झाले. श्रेयांची खूप इच्छा होती. हो ना? सारखा बोलत असतो मम्मा करना म्हणून मग आज मनावरती घेतलं. म्हणलं चला आज चॉकलेट डे पण आहे म्हणून मग थोडंसं चॉकलेटी होऊन जाऊ दे. हो का नाही? चला तर मग याच नोटवरती आजचा व्हिडिओ आम्ही इथे सेंड करतो. तुम्हाला कसा वाटला हा आजचा व्हिडिओ? बुके पण कसा वाटला ते पण सांगा. आपला चॉकलेट बुके आणि त्याच्यानंतर हे मिनी केक हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात आपण लवकरच उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.